मला सांगा की आता गेलेला वेळ जो आहे या पृथ्वीवरती किती रत्न दिल्याच्या नंतर किंवा हे पूर्ण पृथ्वी बी जर त्याच्या मोबाईलच्या द्यायचं ठरवलं आणि आता मागचा वेळ आणून दे म्हणला, हे पृथ्वी आहे तेवढे सगळेच रत्न दिले, सर्व रत्नांना न लाभते म्हणजे पूर्ण या पृथ्वीवर असणारे रत्न आता हिरे माणिक काय 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 असतील ते त्याच्यापेक्षा मी म्हणतो की 7-9 ग्रह त्याला म्हणतो की पूर्ण तुला देऊन टाकतो बाबा आणि मला मागे गेलेला वेळ आणून देता येईल. आणि त्याच्यानंतर नियती असं व्रता येन प्रमाद सुमहाहू म्हणजे पैशानं गुरु खरेदी करता येईल. एखाद्या वेळेस पैसे देऊन गुरु खरेदी करता येईल, पैशाने ग्रंथ खरेदी करता येईल की नाही? पोरं पुस्तक खरेदी करता येते, एखाद्या वेळेस गुरुला सुद्धा खरेदी करता येईल, पैशाने धन धान्य जमीन खरेदी करता येईल, पण पैशाने वेळ खरेदी करता येत नाही. म्हणून आणि निघून गेलेल्या वेळेचा व्यर्थ शोक करू नये. तेव्हा शिकले असते तर मी नोकरी लागली असती, तेव्हा अभ्यास केला असतो तर आता नोकरीला झालो असतो, माझ्या बरोबरचा इथं कलेक्टर आहे, माझ्या बरोबरचा इथे SP आहे, माझा क्लासमेट कलेक्टर ऑफिस मध्ये आहे नोकरीला. होय बाबा आहे, पण तुझा मित्र असून तुला काय उपयोग आहे? त्याला ऑफिस मध्ये गेला असतो काय खुर्चीवर बसली तर खुर्चीवर बसली काय? आता आमची तुकाराम महाराज मी गाडी घेतो असेल तर महाराज आमच्या गाडीत बसावतो, पण माझ्या खुर्चीवर बसू देईल का तिथे? मी नसताना माझी खुर्ची रिकामी राहते. तुम्हाला सांगतो कुणाची ताकद नाही त्या खुर्चीवर बसायची. जोपर्यंत मी मरत नाही किंवा जोपर्यंत मी रिटायर होत नाही तोपर्यंत त्या खुर्चीवर कोणी बसत. आठवडा प्रसंग म्हणून सांगतो. आमचे छोटे भाऊ बारामतीला आहेत, शरद पवार साहेबाकडे प्राचार्य म्हणून त्यांनी घेतलं भावाला. आमच्या आई वडील त्यांनी पदग्रहण ज्या दिवशी होतं त्या दिवशी आमच्या आई वडील सोबत गेले. म्हणजे जुनी खुर्ची आमच्या माईने बघितली आणि म्हणली बापा म्हणजे ह्या खुर्चीवर बसलो नाही, नवी खुर्ची आला नाही. आता तिथे ही शब्द ऐकल्या पण म्हणजे ती खुर्ची लगेच एका सेवकानं उचललं आणि म्हणजे थोडे 5 मिनिट थांबा, पण 10 मिनिटाच्या आत नवीन खुर्ची आहे. आणि आमच्या भावानं स्वतः खुर्चीवर बसला नाही, अगोदर माईला बसवला, हळद कुंकू लावून पूजा केला, दर्शन घेतला आणि मग माय उठून बाजूला बसली. मग पुन्हा वडिलांना बसवला खुर्चीवर, वडिलांची पूजा केली, दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला आणि मग पुन्हा खुर्चीवर बसून कारभार करायला सुरुवात केली. आणि दरवर्षी आमच्या म्हणजे मंदिरावरती आई वडिलांच्या पूजनाचा कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये आमच्या मालकिनीचा खूप मोठा सिंहाचा हात आहे आणि ही परंपरा त्यांनी चालू केली आमच्या मालकिनीला. आणि शिवादित्य बहिणीला सुद्धा आजच्या दिवशी तुम्ही सासू नाही घरात सासरा नाही म्हणून बसू नका, त्यांच्या हातचा तांब्यात असतो तर त्याची पूजा करा. घरात सासू नाही सासरा नाही म्हणून बसू नका, त्यांची पूजा. त्यांची काहीतरी वस्तू असेल की. मी माझ्या बाईची उकली धरी केली आहे, हिनं अडकवून ठेवली आहे सगळ्या पत्राला. माझा स्टोव शिकायला असताना स्वयंपाक केलेला स्टोव कधी आलं तर मंदिरावर बघा तुम्ही महाराज स्टोव बांधून ठेवलेला आज नाही सांगायची. माईची उकरी आहे ते आम्ही लावून ठेवली. माझा स्टोव अडकवून ठेवलाय. आता रॉकेलच नाही, स्टोव पाहायलाच मिळत नाही, हे दाखवायला पाहिजे ना काहीतरी लक्षणं.